जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ यशोदानंदन व्रज जनरंजन। 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 यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा हरि राम हरि राम हरे
His Divine Grace अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिवाचार्य अष्टोदर्शित श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकुर की अनंत कोटि वैष्णववृंद की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की श्री श्री राधा कृष्ण गोप गोपी श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की वृंदावन धाम की मथुरा धाम की पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की गंगा देवी यमुना देवी की तुलसी देवी भक्ति देवी की गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। समवेत गौर भक्त वृंद की समवेत गौर भक्त वृंद की समवेत गौर भक्त वृंद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। आराध्यो भगवान् व्रजेशतनय तद्धाम वृन्दावनं रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण वा कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणमवनं प्रेम पुमर्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभुर्मतमिदं तत्रादराना परः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आज आपण प्रस्तावना घेत असल्यामुळे आज श्लोक हे घेत नाही आहे. श्लोक घेऊया तर आपण मंगलाचरण घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च
श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदान्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरकृष्णे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुस्तुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्रीजगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवम्। काही दिवसापूर्वी श्रीधर माधव प्रभू आणि माझी काही चर्चा झाली आणि मी त्यांना म्हणलं मला काहीतरी सेवा द्या. सेवा मागायला लागते त्याशिवाय मिळत नाही. आणि मग मला ते म्हणलं की तुम्ही काय करा. म्हणलं मग एक धर्म नावाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये 17 श्लोक आहेत. श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदातले ते आहेत. तर मी त्यांना म्हणलं की मी त्याच्यावरती बोलतो. आणि प्रभूजी म्हणले की तुम्ही ती एक सिरियलच करून टाका. सगळे 17 श्लोक आहेत ते आपण दोघांच्या सहीप्रमाणे आपण घेऊया. आणि आज त्याच्यामधलं पहिलं प्रवचन किंवा पहिलं व्याख्यान किंवा पहिला पुष्प आपण घेत आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल श्रीधर माधव प्रभू आणि बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांचे भक्तांचे मी आभार मानतो. आणि आपण विषयाला सुरुवात करू. कुठलंही पुस्तक आपण जर घेतलं तर त्याची प्रस्तावना खूप महत्त्वाची असते. आपण कुठलंही पुस्तक उघडलं तर पहिलं पान प्रस्तावनेचं असतं. का असतं? तर ह्या पुस्तकामध्ये काय दिलं आहे हे आपल्याला त्या प्रस्तावनेत थोडक्यामध्ये कळतं. श्रीमद भागवतामध्ये अजामिळाची कथा आहे. आपल्याला बऱ्याच जणांना माहीत आहे ती. आणि त्याच्या अंतिम क्षणी त्यांनी नारायण 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 असे आपल्या मुलाला हाक मारली. अंतिम क्षण होता त्याच्यामुळे यमदूत पण आले होते आणि नारायणाचं नाव ऐकून आकाशातून जाणारे विष्णुदूत पण त्या ठिकाणी आले. आणि मग विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामध्ये खूप जोरदार चर्चा झाली. आणि त्या यमदूतांना अजामिळचा आत्मा काही नेता आला नाही. आणि मग ते यमदूत गेले यमराजांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की ते असे आले होते आणि आम्हाला त्यांनी ह्याचा अजामिळचा आत्मा नेऊ दिला नाही.
मग यमराजांनी विचारलं काय झालं, मग त्यांनी सांगितलं की नारायण नारायण असं म्हणत होता. आणि मग त्याच्यामध्ये यमदूत आणि यमराज यांच्यामध्ये खूप चर्चा झाली. आणि अखेरीला यमराज आपल्या दूतांना सांगितलं आहे की धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम न वै विदु ऋषया न अपि देवा. यमराजाने सांगितलं की जे धर्माचे नियम आहेत ते साक्षात भगवंतांनी सांगितले आहेत, आपण त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करू शकत नाही. आणि प्रभुपाद यांच्या व नंतरच्या श्लोकात तात्पर्यात सांगतात की धर्माची तत्त्वे पूर्णपणे भगवंतांनी निश्चित केली आहेत. त्यात संत महात्मे देवदेवता ह्या कोणालाही बदल करता येत नाही. आपण म्हणतो ना काळ्या दगडावरची रेष, तसे ते भगवंतांनी निश्चित केलेले जे नियम आहेत ती काळ्या दगडावरची रेष आहे, ती बदलता येत नाही. इतकेच काय की 12 महाजन आहेत, म्हणजे भगवंतांनी 12 महाजनांना की 12 भक्तांना पूर्णपणे अधिकार दिले. हे 12 महाजन सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाहीत. हे कोण आहेत 12 महाजन? तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्माजी आहेत, ब्रह्माजींच्या नंतर नारद मुनी आहेत, शिवजी आहेत, कुमार आहेत, कपिल आहेत, मनु आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, जनक महाराज आहेत, भीष्म आहेत, बळी महाराज आहेत, शुकदेव गोस्वामी आहेत आणि यमराज सुद्धा आहेत. परंतु ह्याच्यापैकी कोणीही भगवंतांनी जे नियम करून दिले, तत्व करून दिले, त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. हे भगवंतांचे अधिकृत प्रवक्ते आहेत. आपल्याकडे असतात राजकीय पक्षांचे अधिकृत प्रवक्ते असतात आणि ते काहीच्या काही बडबडत असतात, त्यामुळे काही वेळेला त्यांना त्यांच्या वरिष्ठांच्याकडनं चप्पू पण मिळतो. परंतु हे जे 12 महाजन आहेत त्यांना मनाप्रमाणे काही बोलण्याचा अधिकार नाही. त्याच्यात बदल करायचा अधिकार तर नाही, ते फक्त प्रचार करू शकतात. आणि ही जी तत्व आहेत, धर्माची तत्व, ही तत्व ही गुरुपरंपरेनुसार श्रील प्रभुपादांच्या पर्यंत आली. आणि श्रील प्रभुपादांनी ही आज वर्तमान आचार्य त्यांना ती सांगितली. आणि आपण जेव्हा दीक्षा घ्यायला जातो तेव्हा किंवा दीक्षेच्या अगोदर जेव्हा आपण साधना करत असतो तेव्हा आपले आचार्य आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत ते आपल्याला या सगळ्या तत्वांची माहिती देत असतात. आणि म्हणून हे सर्वांमध्ये खूप महत्त्वाचं आहे. प्रभुपादांनी धर्म या विषयावरती बरीच प्रवचनं दिली आणि त्याच्यामधली जी चांगली म्हणण्यापेक्षा जे प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य आहेत त्या सगळ्यांनी ती काय केली, त्याची 17 प्रवचनं होती ती एकत्र केली आणि त्याचं पुस्तक केलं आणि त्याचं नाव आहे सनातन धर्म, आत्म्याचा खरा धर्म, खरा मार्ग. प्रभुपाद पुढे लिहितात की धर्माची ही तत्व ती सर्वसाधारण व्यक्तीला नैतिकता आणि अहिंसेच्या मार्गावरती घेऊन जातात. आपली तत्व म्हणजे मुख्य काय तर आपल्या 4 नियम हे आपण पहिल्यांदा पाहतो. 4 नियम काय आहेत की मांसाहार नाही, जुगार नाही, नशापान नाही आणि व्यभिचार नाही. तर ही जी 4 तत्व जेव्हा आपण मान्य करायला लागतो किंवा पाळायला लागतो किंवा त्याच्याप्रमाणे राहायला लागतो तेव्हा आपण मनुष्य म्हणण्याच्या पातळीपर्यंत येतो. त्याच्या अगोदर आपण मनुष्य नाही आहे. आपण हे 4 नियम पाळतो त्याच्यामुळे आपण या एका विशिष्ट स्तरावरती आपण आलेलो आहोत. आणि जोपर्यंत आपण नैतिकता आणि अहिंसेच्या पातळीपर्यंत येत नाही तोपर्यंत धर्माची ही तत्व त्या व्यक्तीला किंवा आपल्याला समजणं शक्य नाही.
कारण अशा सर्वसाधारण मनुष्याला, तो साधक नाही, त्याला असं म्हणणे कठीण आहे, कारण ती गुह्य आहे. आता तुम्ही म्हणाल गुह्य काय आहे त्याच्यामध्ये? भगवद्गीतेमध्ये तर सगळं सांगितलं आहे. भगवद्गीता हीच शेवटी आपण म्हणतो की आहे. पण भगवद्गीता समजून घेण्यासाठी आपल्याला काय सांगितलं की ते परंपरेतल्या गुरुकडून समजून घ्या. तुम्ही तुमची बुद्धी वापरून त्याच्यामध्ये काही करू नका. आणि कारण काय सांगितलं की त्या परंपरेत आलेले गुरु आहेत. आपण भगवद्गीता मी आणली, पण गीतेच्या वरती काय लिहिलं? श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. म्हणजे ती जशी आहे तशी ठेवायला दिलेली नाही, तर जशी आहे तशी याचा अर्थ कृष्णानं जे अभिप्रेत आहे, कृष्णानं जे अपेक्षित आहे, कृष्णानं जे हवं आहे तेच त्या भगवद्गीतेमध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात. आता आपण बघतो की अनेक लोक स्वतःला धार्मिक नेता मानून घेतात. मी धार्मिक नेता आहे. परंतु ज्यालाही धर्माची तत्व माहीत नाही त्यांनी स्वतःला धार्मिक नेता म्हणून घेऊ नये. कारण अशी व्यक्ती ही त्याच्या अनुयायांना चुकीचं मार्गदर्शन करते. आणि चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळे काय होत आहे? आपण असं म्हणतो की जे तो जो मार्गदर्शन करणारा तोही खड्ड्यात जातो आणि त्याच्याबरोबरचे अनुयायी खड्ड्यात जातात. त्यामुळे आपण आपला गुरु, कोणत्या गुरुला आपण आपला मानायचं किंवा त्याच्याकडनं दीक्षा द्यायची हे आपल्याला पारखून घेतलं पाहिजे. आणि हे जे खड्ड्यात जाणारे लोक आहेत किंवा अशा व्यक्ती आहेत ते अंतिमतः नरकामध्ये जातात. ईशोपनिषद 12व्या श्लोकामध्ये काय म्हटलंय की देवदेवतांची जे पूजा करतात ते गहन अंधकारात जातात आणि निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात ते त्याहूनही गहन अंधकारात जातात. म्हणून धर्म हा विषय गंभीर आहे आणि आपल्याला तो व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण या विषयावरती ह्या एका पुस्तकावरती चर्चा करण्यासाठी सुरुवात करत आहोत. हा विषय गहन असल्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वजणी मला आशीर्वाद द्या की जेणेकरून मी तुमची चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन, योग्य प्रकारे सेवा करू शकेन. मुख्य विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या ग्रंथाचा परिचय घेऊ. याला प्रस्तावना म्हणतात. प्रस्तावनेला किंवा प्रस्तावनेच्या पुस्तकात आपल्याला काय वाचणार आहोत, आपण कोणत्या विषयाची चर्चा आपण करणार आहोत याची चर्चा या पुस्तकामध्ये असते आणि ती त्रोटक असते. कोणत्याही पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला ह्या पुस्तकामध्ये काय वाचायचं आहे, काय शिकायचं आहे हे समजते. या पुस्तकामध्ये घेतलेले शास्त्रीय संदर्भ, संस्कृत श्लोक ते कुठून घेतले, त्यांचा अधिकार काय, ते कोणी सांगितले ह्याची पण थोडक्यात चर्चा होते. हे पुस्तक कोणी लिहिलं किंवा कोणी संपादित केलं याचीही चर्चा असते. या पुस्तकाची गरज काय हा सुद्धा एक मोठा विषय, पण त्याची सुद्धा चर्चा याच्यामध्ये असते. आता या धर्म या पुस्तकामध्ये किंवा सनातन धर्म या पुस्तकामध्ये विस्मृतीत गेलेला आपला जो स्वभाव आहे की आपण भगवंतांना विसरलोय, तो जागा करण्याचा प्रयत्न श्रील प्रभुपाद आणि आपल्याला करतात. आपलं आणि भगवंताचं काय नातं आहे हे आपल्याला सांगतात आणि आपल्याला सांगतात की भगवंतांची निस्वार्थ सेवा करा. का निस्वार्थ करतात? त्यांनी आपल्या मनामध्ये भगवंताच्या बद्दलचं प्रेम जागृत होईल. आज आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये भगवंताच्या बद्दल थोडी माहिती आहे, पण आपल्यामध्ये भगवंताच्या बद्दल प्रेम नाही. आपल्याला हे प्रेम जागृत करायचं आणि हे प्रेम जागृत कधी होईल तर आपण सेवा करू तेव्हा. आपला नातेसंबंध त्यांच्याशी काय हे आपल्या सेवा केल्याशिवाय कळणार नाही. भगवंतांच्या बरोबर आपलं नातेसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत हे आपल्याला जेव्हा आपण सेवा करू तेव्हाच समजणार आहे. आज मोबाईलमुळे जग सगळं जवळ आलं आहे.
काही क्षणात आपण जगाच्या दुसऱ्या भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. परंतु या मोबाईलमुळे काही वाईट गोष्टीसुद्धा निर्माण झाल्या आहेत. आज या मोबाईलमुळे भौगोलिक सीमा ज्या होतात त्या राहिल्या नाहीत. आपण पाकिस्तानमधल्या माणसाशी बोलू शकतो, चीनमधल्या माणसाशी बोलू शकतो, की जे आपल्या देशाचे शत्रू म्हणले जातात, पण आपण बोलू शकतो की भौगोलिक सीमा त्याच्यामध्ये राहिलेल्या नाही आहेत. आणि मग व्यक्तीमध्ये मर्यादाही या मोबाईलमुळे संपल्या. आपण बघतो की मुलं किंवा काही मोठी माणसं की मोबाईल बघत बसले की तासनतास बघतात आणि त्यावेळेला त्यांना जर घरातल्या कोणी सांगितलं तर हे मला नको सांगू असं म्हणून मुलं आपल्या आईला, वडिलांना किंवा आणखीन मोठ्या माणसाला सरळ उडून लावतात. आहे की नाही अनुभव सगळ्यांचा? मोठ्याने बोलावं. हां. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की ही जी नाती होती, या नात्यांमधली बांधिलकी पण संपत आली. पूर्वी असं होतं, दिवाळी म्हणले की तू आमच्याकडे या, आपण फराळाला जाऊया, आम्ही तुमच्याकडे येतो, आपण सगळेजण म्हणून तिसऱ्याकडे जाऊ, तुमच्याकडे जाऊ. आज काही नाही. आज आपलं चितळ्यांच्याकडे फराळाची ऑर्डर दिली की तो येतोय, आणखीन मग फराळ खाणार होतो, हा काय चितळ्यांच्याकडनं आणलं का तुम्ही, झालं सगळं. पूर्वी प्रत्येक गोष्ट घरामध्ये होत होती. हा सगळ्या ह्या जीवनाला खूप वेग आलेला आहे. आज विश्वभरामध्ये समाजाने भौतिक सुखसोयी, भौतिक शिक्षण, आर्थिक विकास यात खूप मोठी प्रगती केली आहे. आणि तरीही मनुष्य अस्वस्थ आहे. आणि ह्या अस्वस्थतेमुळे त्याची व्यसनाधीनता वाढली आहे. संध्याकाळी बसायचं बरं का आपल्याला, कशाला बसायचं माहिती आहे सगळं. याच्यातून त्यांची अस्वस्थता कमी होते का नाही? कमी नाही होत, उलट वाढत जाते. याचं कारण असं आहे की आपण काही हरवत आहोत, आपलं काहीतरी नुकसान होत आहे, आपला कुठेतरी तोटा होत आहे, हे मनुष्याला कळतच नाही. आणि ही व्यसनाधीनता खूप वाढली आहे. आपण काय हरवत आहोत हेही त्यांना कळत नाही. फक्त एवढंच कळते की माझं समाधान होत नाही आहे आणि किती दिलं तरी समाधान होणार नाही आहे. आपल्या इच्छांची पूर्ती होत नाही हे त्यांना कळलंय. आणि त्याच्यामुळे गल्लोगल्ली काय झालं की अनेक भगवान निर्माण झालेत. भगवान, गुरु, महाराज, कोणी आत्या आहेत, कोणी मावश्या आहेत, कोणी काक्या आहेत. आणि हे सगळेजण काय करतात तर तुला पैसे कसे मिळतील हे सांगत असतात. आपण बघितलं तर आपण ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही भक्ती कशी करा एवढंच सांगितलं जातं. तुम्ही पैसे मिळवा नाही तर नका मिळवा, हे काही सांगितलं जात नाही. आणि हा खरा मार्ग आहे. आणि हे जे तथाकथित गुरु आहेत, हे गुरु स्वतःच्या स्वार्थापोटी, एकेकाची प्रॉपर्टी आपण मध्ये आलो तर पेपरमध्ये, हे जे आध्यात्मिक गुरु म्हणतात ना, कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे. कोट्यावधी रुपये. कोणाचे 250 कोटी रुपये, 300 कोटी रुपये कुठून आले यांच्याकडे? तर हे गुरु नाहीत खरं. त्यामुळे ह्या पुस्तकात मनुष्य समाजाची भावनिक गरज आहे, ती कशी पूर्ण होईल हे श्रील प्रभुपाद त्यांच्या विविध प्रवचनातून सांगत आहेत. आणि हे विचार प्रभुपादांच्या वरिष्ठ अनुयायांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आणि ह्याच्यामुळे मुद्दाम काही वेळा संभ्रम निर्माण केला गेलाय. ह्याला धर्म म्हणतात. इतर धर्मांना ठोका तो धर्म आहे. हा धर्म नाही. धर्म हा शब्द संस्कृत आहे आणि संस्कृतमधले अनेक शब्द आपण वारंवार वापरतो. पण या शब्दाचा खरा अर्थ काय हे आपण अजून पाहिलंच नाही किंवा पाहिलं नाही. मग ह्याचा अर्थ कुठे मिळणार?
तर ह्याचा अर्थ शोधण्यासाठी आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्या गुरूंनी, आपल्या पूर्वच्या आचार्यांनी, ऋषी मुनींनी उपनिषदांचा आणि वैदिक साहित्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं समजेल की धर्म शब्दाचे 2 प्रमुख अर्थ आढळतात. ते म्हणजे स्वभाव आणि कर्तव्य. स्वभावाला इंग्रजीमध्ये नेचर म्हणतात. ह्या जगातलाच नव्हे तर ह्या संपूर्ण ब्रह्मांडामधल्या प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी स्वभाव आहे, काहीतरी त्याचा खास गुणधर्म आहे. आणि या गुणधर्मामुळे त्या वस्तूची आपल्याला ओळख होते आणि ही ओळख विशेष असते. या विशेष ओळखीने त्या वस्तूचं अस्तित्व आपल्याला कळतं, त्याचे गुणधर्म आपल्याला स्पष्ट होतात. साखरेचा गुणधर्म गोडवा आहे, मिरची तिखट आहे, चिंच आंबट आहे, कारलं कडू आहे. तर तहान लागल्यावरती आपल्याला पाणी हे प्यायला लागतं. पाण्याची चव सुद्धा भगवंत म्हणतात मी आहे, रसोम अपसुकवते. तर ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला केव्हा कळतं की आपल्याला हा त्यांचा स्वभाव आहे. जसा वस्तूंचा स्वभाव आहे तसा आपल्याही प्रत्येकाचा, श्री श्री राधाकृष्णचंद्र भगवान की जय, आपल्या सर्वांचा एक विशिष्ट स्वभाव आहे, प्रत्येकाचा आहे. आपण म्हणतो स्वभावाला औषधी असं आपण म्हणतो. तर आपल्याला बुद्धी दिली आहे, आपल्या बुद्धीचा आपण वापर करतो आणि एकमेकांशी जुळवून घेतो. कारण आपल्याला कळलं की भांडण करून काय उपयोग नाही, आपण जुळवून घेतो आणि जुळवून घेतल्यानंतर आपण एकत्र येतो, काही काही समारंभ करतो, उत्सव करतो. आणि हे असे उत्सव केल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं की वा छान मस्त झालं. परंतु माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण काही विशेष आपला धर्म आहे का, या प्रश्नाचं उत्तर या भौतिक समारंभामध्ये आपल्याला कळत नाही. वाढदिवसाचा समारंभ आहे, 60 झाली वाढदिवसाचा समारंभ, 75 झाली वाढदिवसाचा संबंध, अमुक गोष्ट झाली समारंभ, आणि त्या समारंभात खाऊ पिऊन मजा करू, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे माणूस म्हणून आपली कर्तव्य हा विचार आपण करायला हवा. महाभारतामध्ये एक श्लोक आहे की आहार निद्रा भयमैथुनमच सामान्य येतात पशुभीर नारायण धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभी समान. हा धर्म कोणता? या शब्दाचा अर्थ वेदामध्ये सापडतो. धर्म या शब्दाचा किंवा धर्म या शब्दाचा वेद या शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. आणि वेद सांगतात की धर्म या शब्दाचा अर्थ शरीराशी निगडीत नाही, तो कोणाशी निगडीत आहे? आत्म्याशी निगडीत आहे. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये एक छोटासा भाग आहे, आत्मा आहे. आणि या आत्म्याच्या अस्तित्वामुळे आपण जिवंतपणाचं लक्षण दाखवतो, चेतना दाखवतो, आपण चेतनेचे दर्शन करू शकतो. त्या आत्म्याचा धर्म या शब्दाशी अर्थ विशेष आहे किंवा निगडीत आहे. आपण बघतो शेकोट्या पेटवतो किंवा काही अग्नी पेटवली असते, त्याच्यातून ठिणग्या उडतात. ठिणग्या उडल्या की त्या कुठे त्या अग्नीच्या भोवतीच पडतात जवळपास. त्याप्रमाणे भगवंतांच्या म्हणजेच परमात्म्याच्या भोवती फिरणे हा जीवांचा धर्म आहे. आपण म्हणतो की भगवान श्रीकृष्णाला आपल्या घराचं मध्य करा, याचा अर्थ काय? आपण त्या कृष्णाच्या भोवती आपण फिरणार आहोत. आपण सर्वजण परमपुरुषाचे अंश आहोत. मम वंशे जीवलोके जीवभूत स्थानात आपण सगळ्यांच्या काळात अंश आहोत. आपण भगवंत आहोत का नाहीत? आपण भगवंत आहोत का नाहीत? नक्की आपण भगवंत नाही, आपण भगवंत होऊ शकत नाही. म्हणून आपला धर्म काय की आपण परमात्म्याचे अंश आहोत. आणि आपण परमात्म्याचे अंश असल्यामुळे आपण परमात्म्याचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे. आता आपण आपल्या घरामध्ये म्हणतो की ही माझी पत्नी आहे किंवा हे माझे पती आहेत, ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझे वडील आहेत, ही माझी आई आहे.
विषय इथं संपत नाही, विषय तिथून चालू होतो. हे माझे वडील आहेत म्हणल्यानंतर मग माझं वडिलांच्याबद्दल काय कर्तव्य ते चालू होतं, किंवा ही माझी आई आहे तिथून माझं कर्तव्य चालू होतं. ही माझी पत्नी आहे हे म्हणल्यानंतर माझं पत्नीच्या बाबतीत काय कर्तव्य ते चालू होतं. हे माझे पती आहेत ते म्हणल्यानंतर तिथं चालू होतं. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी आहे हे आपण म्हणल्यानंतर आपलं जे काही कर्तव्य ते तिथून चालू होतं. तिथं संपत नाही, तिथून चालू होतं. आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा म्हणतो की आपण परमात्म्याचे अंश आहोत, आपण हे मान्य केल्यानंतर त्याची पुढची पायरी म्हणजे आपण भगवंताची किंवा परमात्म्याची सेवक आहोत. घरामध्ये जसं आपण आपल्या घरातल्या लोकांची सेवा करतो आपण, तसे आपल्याला भगवंताची सेवा करायला आवश्यक आहे. आणि भगवंताची प्रेमपूर्वक सेवा करणं म्हणजे धर्म. चैतन्य प्रभूंनी आपल्याला काय सांगितलंय, काय सांगितले? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. त्यामुळे आजच्या रोजच्या भौतिक जीवनात आपण भगवंताचे अंश आहोत आणि त्याची सेवा करणे आपल्या मनुष्य म्हणून आद्य कर्तव्य, ही गोष्टच आपण विसरून गेलो आहे. भगवंतांची सेवा हा आपला धर्म आहे. आता ह्या मूळ विचारात बरी स्पर्धा सुरू होते. देवा हो देवा, गणपती देवा, तुमसे बढ़कर कर और भक्त जनों में हमसे बढ़कर, स्पर्धा. मंदिराला सोन्याची कोण काय म्हणतात ते दरवाजे करताय, मग कोण म्हणतं मी चांदीचे करणार, एकाने चांदीचे केले की दुसरं म्हणतं मी सोन्याचे करणार. ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा म्हणजे भक्ती नाही आहे. आपल्याला वाटतं वा वा त्यांनी एवढे पैसे खर्च करून चांदीचं सोन्याचं शिखर बनवलं, बा चांगलं आहे बाबा, पण ही भक्ती नाही. ह्याच्यामध्ये कुठेतरी स्पर्धा आहे. मी मोठा आहे, मी हे केलं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे मी केलं. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे. आणि मग हे धर्म स्वार्थी धर्मात रूपांतर होतं आणि भगवंतांच्या बरोबरचा आपला असलेला संबंध तुटतो. तिथं मी महत्त्वाचा होतो. आणि हा संपर्क तुटल्यानंतर नैराश्य आणि असमाधान आपला ताबा घेतो. आपण निराश होतो, काय करून एवढं सगळं करून काय उपयोग नाही, सगळं फुकट आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण या भवसागरामध्ये गटांगळ्या खात असतो आणि परिणामी आपण असंतोषी होतो. आपल्या सगळ्यांना स्वामी व्हायचं असतं, मालक व्हायचं असतं, इतरांच्यावरती प्रभुत्व गाजवायचं असतं. घरामध्ये पती म्हणतो मी बायकोवरती कंट्रोल करणार, बायको म्हणते नवऱ्याला कसं बांधून ठेवले बघा, मुलांना कसं बांधून ठेवले बघा, मुलांना कसं नियंत्रणात ठेवलंय. आणि इतरांच्यावरती प्रभुत्व गाजवण्याची जी आपली वृत्ती आहे ती ह्या भौतिक जगामध्ये शक्य होत नाही. आपण जर कोणावरती जोरा करायला गेलो तर तो जायचा. त्यामुळे भौतिक जगामध्ये दुसऱ्यावरती नियंत्रण करण्याची जी आपली वृत्ती आहे ती काय म्हणतात त्याला, ती साध्य होत नाही. आणि ही गोष्ट आपल्या दुःखाला कारणीभूत होते. अरे काय मी एवढं सांगतो तर ऐकतच नाही, ऐकतच नाही, मुलं ऐकतच नाही, बायको ऐकतच नाही, नवरा ऐकतच नाही. आपल्या ह्या जगामध्ये प्रत्येकाला कर्म करावे लागते. परंतु आपण जे कर्म जर भगवंताच्या आनंदासाठी केले तर आपले आध्यात्मिक जीवन अधिक सुलभ होईल किंवा अधिक चांगले होईल, अधिक उन्नत होईल. कृष्ण भावना म्हणजे काय? म्हणजे भौतिक जगामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे म्हणजे याचा अर्थ कृष्ण भावना. आपण जप करतो, कीर्तन करतो, नाचतो, प्रसाद घेतो, या ही सगळी कृष्ण भावना आहे. आणि ह्याच्यामुळे काय आहे की आपल्याला आपली आध्यात्मिक अस्तित्वाची जागृती होते. ही आपोआप होते का? यासाठी सुद्धा आपल्याला भगवंताची कृपा लागते, आपल्या आध्यात्मिक गुरूंची कृपा लागते, आपल्याबरोबरच्या इतर भक्तांची कृपा लागते. आपण त्याला संघ म्हणतो, असोसिएशन.
आणि भगवंत म्हणतात ये यथामाम प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. भगवंत कुठली गोष्ट आपल्याला फुकट देत नाहीत. कुठली गोष्ट फुकट देत नाहीत. ते आपल्याकडं काहीतरी सेवा करून घेतात आणि सेवा केल्यानंतर त्या सेवेचं बक्षीसही आपल्याला देतं. असं नाही की नुसती सेवा करून देतात. काय बक्षीस मिळतं आपल्याला काही वेळेला कळत पण नाही, पण ते भगवंत देतात ते. तर भगवंत कोणतीही गोष्ट एकतर्फी देत नाहीत. म्हणून म्हणतात की सेवा करा तर काय मिळेल, सेवा करा तर मेवा मिळेल. सेवाच केली तर मेवा मिळणार नाही. थोडंसं खाली होतं प्रभू, मला असं काहीतरी देता येईल का, दिसत नाही मला. असं उच्च करता येईल का? राहू द्या सोडा. धर्माची जी तत्व आहेत त्याची आपण आपल्या मनामध्ये जर किंवा त्याची पालन आपण केलं तर आपल्याला काय होईल की आपल्याला आपली इंद्रिय किंवा साधकाची इंद्रिय संयमित होती. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण घेता येईल. सर्व जीवांची इच्छा काय असते की आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. असं वाटतं का कोणाला दुःख मिळालं पाहिजे, आपल्याला दुःख पाहिजे बरं का. आपल्या देवा भगवंताकडे येतं देवा मला दुःख द्या असं कोणी म्हणतं का? थँक्यू. हरे कृष्ण. तर आपल्याला आनंद पाहिजे ही प्रत्येकाची मूलभूत इच्छा आहे. का? आपण भगवंताचे अंश आहोत आणि भगवंताला काय म्हणतो, सच्चित आनंद. आणि आपण भगवंताचे भाग असल्यामुळे आपली सुद्धा इच्छा काय असते, आपल्याला आनंद मिळायचा असतो. कारण आपण आत्मा आहोत, सनातन आहोत. भौतिक जगामध्ये आज आपण अनेक जन्म घेतले, किती माहीत नाही. आणि आपण सनातन दृष्टीनं आपण आनंदी नाही आणि अमर तर त्याच्यातूनही नाही. दुःखालयम अशाश्वतम असं वर्णन भगवंत ह्याचा भौतिक जगाचं करतात. आणि ह्याचं कारण काय की आपल्या इच्छा कधी संपतच नाही, एका पाठोपाठ एक चालू असतात. आपण ज्या क्षणी भगवंताची सेवा करायला लागू, आपण जप करतो, आपण मंदिरात जातो, भगवंताच्या मूर्तीच्या समोर पडून त्यांची सेवा करतो, त्यांच्या समोर आपण दंडवत करतो, आपण गायींची सेवा करतो, तेव्हा आपोआप आपला संबंध भगवंतांशी जोडला जातो. आपोआप जोडला जातो. आपल्याला कळत नाही की आपण भगवंताशी संबंध जोडला गेला. आणि हा भगवंतांशी संबंध जोडला जाणं याला हा सनातन धर्म आहे. संपूर्ण भगवद्गीतेत काय म्हणतात, तुम्ही मला शरण या. शेवटी काय म्हणतात, त्याचा मला शरण याचा अर्थ काय की तुम्ही माझ्याशी जोडा, मी तुम्हाला तुमच्या सर्व पापातून मुक्त करतो. आणि मग अध्यात्माचा खरा मार्ग कोणता, तर भगवंतांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला जो उपदेश दिला, जी भगवद्गीता सांगितली, तर भगवद्गीता हा अध्यात्माचा खरा मार्ग आहे, सनातन. तो सनातन का म्हणायचं, भगवंत कसे आहेत, सनातन आहेत. आणि ते सनातन आहेत म्हणून त्यांनी जे काय सांगितलं ते सुद्धा काय सनातन. भगवद्गीतेमध्ये म्हणतात की लक्षावधी वर्षापूर्वी विवस्वनाला मी ह्याची उपदेश केला होता. याचा अर्थ काय की हे सनातन आहे, हे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आणि मग हे धर्म हे पुस्तक जे आहे, भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, हे आपल्याला काय करते, ते आपल्याला अध्यात्माचा खरा मार्ग सांगते. आणि आणि हा मार्ग सांगितल्यानंतर आपल्याला कर्तव्याची ओळख करून देते. आज समाजामध्ये सर्वत्र असंतोष आहे की नाही, आहे का? समाज संतुष्ट आहे,
आणि ही असंतुष्टता आपल्याला घराघरामध्ये दिसून येते. आज दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये अनेक घटस्फोट होताना दिसतात. लग्न होऊन 4 महिने झाले, परवा आलं होतं की 15 दिवसातच त्यांनी घटस्फोट घेतला. पूर्वी एक असं आपल्याला म्हणायचं की पदरी पडलं आणि पवित्र झालं. आता त्यावेळेला घटस्फोटाचे किंवा सनातन धर्माप्रमाणे घटस्फोट वगैरे करायचे पद्धत नव्हती. त्यामुळे जे काय आपल्याला भगवंताच्या कृपेने मिळाले ते आपण आपल्या जन्माप्रमाणे किंवा आपल्या ह्याच्याप्रमाणे पाळत राहायचं. मग आज काय आहे तर पती पत्नीबरोबर संतुष्ट नाही, पत्नी पतीशी संतुष्ट नाही, नणंद भावजेशी संतुष्ट नाही, भावजे नणंदेशी संतुष्ट नाही, सासू सासरे असंतुष्ट आहेत, पुत्र आणि सून सर्वाबरोबर असंतुष्ट आहेत, नोकर मालकाबद्दल असंतुष्ट आहे, मालक नोकराबद्दल असंतुष्ट आहे. घराची अर्थव्यवस्था सगळी कोलमडून पडली किंवा त्याच्यामध्ये अवास्तवता निर्माण झाली आहे. घराची गरज असंतुष्ट आहे, आहाराबद्दल असंतुष्ट आहे. काय केलं जेवायला, त्या झोमॅटोला सांगा आपण तिकडून मागवून घेऊया. घरातली जी करतीसवरती आई आहे किंवा पत्नी आहे ती जी एवढं छान करते, मनापासून करते, ते अलीकडच्या मुलांना आवडतच नाही. आम्ही बाहेर जेवून आलो असं नवरा बायको सांगतात आपल्या सासू सासऱ्यांना. तर ही कशामध्ये हे असंतुष्टता आहे. आणि सर्वत्र असंतोष आहे. कारण काय तर आज ना धर्म आहे, ना भगवंताची सेवा आहे, ना कीर्तन आहे, ना प्रवचन आहे, ना काही नाही. आणि परिणामी काय झालं की हे संकट निर्माण होतं घराघरामध्ये. जेव्हा आपण कृष्णाला आपल्या घराच्या मध्यवर्ती ठेवतो, जेव्हा कृष्ण आपल्या घराचा कर्ता मनुष्य होतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपोआप हळूहळू कमी होत जातात. आज आपण पाहतो की 50, 60, 70, 80 वर्ष आपण जगतो. किती जगलो तरी आपण मृत्यूला टाळू शकत नाही. आणि जेव्हा मृत्यू येईल तेव्हा आपल्याला सगळं सोडून द्यायचं, आपल्याला बरोबर काही नेता येणार नाही. मग पत्नी, पुत्र, घरदार, शेतीवाडी, गाडी, घोडे जे काय आहे ते सगळं आपल्याला इथंच सोडायला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला मिळेल ते शरीर आपल्याला स्वीकारावं लागेल. तिथं आपल्याला चॉईस नाही. आपण दुकानात कपडे घ्यायला गेलो की मग हा शर्ट नको, तो शर्ट नको, किंवा माताजी लोक गेले की ती साडी काढ, ती साडी काढ, ती साडी काढ, ती साडी काढ, असा ढिगारा लावतात. आणि मग सांगतात पहिली काडी काढली ती तीच चांगली आहे, तीच दे. पण असा आपल्याला कुठला जन्म मिळणार त्याच्यामध्ये आपल्याला काय चॉईस नाही, निवड नाही. आपल्याला जे मिळेल ते आपल्याला घ्यावं लागतं. आणि मग कुत्र्या मांजराचे, घोडा गाढवाचे आपल्याला माहीत नाही की आपण कुठला जन्म मिळणार. आणि आपण परत 84 लक्ष योनीमध्ये फिरायला सुरुवात आहे. जन्म मृत्यू जराव्याधी, जन्म मृत्यू जराव्याधी. आणि आपण भरडलं जातो याचा अर्थ माहिती आहे ना. आपण जात्यावरती भरड काढतो म्हणतात. ती एक दाण्याचे 4-4, 5-5 तुकडे होतात. किती त्याला छळ होत असेल माहिती. असं आपण भरडले जातो. पण आपल्याला आपण भरडले जातो हे सुद्धा कळत नाही. याला जीवन ऐसे ना असं म्हटलं की काम झालं. तर आपण भरडले जातो त्याच्यामध्ये. तर आपल्याला आज ह्या भौतिक जगामध्ये जगणं आवश्यक आहे. आपण काय आत्महत्या करू शकत नाही किंवा भौतिक जगत सोडून जाऊ शकत नाही. आणि ह्या जगात जगण्यासाठी आपल्याला आपले जर दुःख नको असतील तर आपल्याला भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. भगवंतावरती विश्वास ठेवला पाहिजे. कृष्णावर विश्वास ठेवला पाहिजे. कृष्ण रक्षण करतील ह्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी काय पाहिजे तर धर्माचा किंवा सनातन धर्माचा आपण पाठपुरावा केला तर आपला सनातन धर्म आपल्याला शाश्वत घरात घेऊन जातो. शाश्वत घरात घेऊन जातो म्हणजे काय, नंतर भासते शशांकोन पावगा यद गता न निवर्तनते तद्धाम परम जन्मकर्मच मे दिवम एवम यो वेत्ती तत्वता त्यक्त्वा देवम पुनर्जन्म नैती मामेती स्वार्जुन. कुठे जातो आपण? मग आपण जातो म्हणजे आपला आत्मा जातो. कुठे जाणार? अशा ठिकाणी जातो की ज्या ठिकाणी सच्चित आनंद आहे. ते बघू शकतो. आता धर्म या शब्दाचा दुसरा अर्थ आहे की कर्तव्य असा आहे. कर्तव्य
परंतु ह्या अलीकडच्या काळामध्ये कर्तव्य ह्याच्या शब्दाची व्याख्या काय झाली ती हळूहळू स्वार्थ प्रेरित झाली. माझं कर्तव्य काय? माझ्या घराचं रक्षण करणं. माझं कर्तव्य काय? माझ्या समाजाचं रक्षण करणं. माझं कर्तव्य काय? आमच्या गल्लीतल्या मंडळाचं रक्षण करणं. माझं कर्तव्य काय? माझ्या गावाचं, राष्ट्राचं, देशाचं कर्तव्य करत राहणं. ही एक कल्पना झाली. आता ह्याचा अर्थ राष्ट्राचं संरक्षण करायचं नाही असं नाही आहे याचं बरं का. पण हा जो स्वार्थी विचार निर्माण होतो तो आपल्याला मूळ कर्तव्यापासून दूर घेऊन जातो. कर्तव्य ह्याचा अर्थ इंग्रजीमध्ये ड्युटी म्हणतात. माझं ड्युटी आहे आणि हे ड्युटी दिवे लावतात. कसे दिवे लावतात? तर माझी ड्युटी जी आहे किंवा माझं कर्तव्य आहे ते भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करणं. पण आज काय झालं, आपण तिथून लक्ष काढलं आणि आपलं लक्ष कुठे आलं? आपल्या स्वतःच्या चरणांच्याकडे झालं. भगवंतांच्या चरणापासून आपण स्वतःच्या चरणापर्यंत आपली कर्तव्य भावना आणून ठेवली. ही इंद्रिय प्रवृत्ती, ही इंद्रिय तृप्तीसाठी झडपड. आणि मग जे चांगलं आहे ते माझ्यासाठी, जे चांगलं आहे ते माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी. आणि म्हणून जे काही सोयीचं असेल ते करा. सोयीचं असेल ते करा ह्याचा अर्थ काय? की कुठलीही बंधनं पाळू नका. आपण आज म्हणतो की मांसाहार वर्ज्य आहे, परंतु आपण बघितलं तर दिवाळी असू दे, दसरा असू दे, आणखीन काय असू दे, हॉटेलामध्ये जाऊन लोक काय म्हणतात, आम्हाला मांसाहारच करायचा आहे. आणि त्यामुळे जे सोयीचं असेल ते सोयीचं करा इथपर्यंत समज आपला पोहोचलेला आहे. याला प्रेयस असे म्हणतात. प्रेयस म्हणजे काय? जे प्रिय आहे ते. लहान मुलांना सांगितलं की तो अभ्यास करणे, मला खेळायचं आहे, ते प्रेयस. मुलांना सांगितलं की बाहेर जाऊ नका, घरात बसा, मुलं म्हणतात आम्हाला बाहेर जायचं, ते प्रेयस. प्रेयस म्हणजे जे प्रिय आहे, मला प्रिय आहे, मला मनाला, माझ्या इंद्रियांना जे प्रिय वाटते ते प्रेयस. मग त्याच्यातून काय, आत्तापुरते आपण पुढचं पुढं. परंतु पुढं गेल्यानंतर हा जो प्रेयस मार्ग आहे तो अत्यंत गैरसोयीचा ठरतो. आणि हे लक्षात येण्यासाठी वेळ गेलेला असतो. म्हणजे आपण कॅन्सरसारखं दुखणं आहे, कळत नाही. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा असं की 4th स्टेजला गेलेलं आहे, काही दिवसाचा हा सोबती आपला आहे. तसा हा एक कॅन्सर आहे. प्रेयस नावाचा एक कॅन्सर आहे की तो फक्त स्वतःचा बघत बसतो. तारुण्यात मौज करायची, मजा करायची, खावं पिऊ मजा करो. परंतु वृद्धत्वाची चाहूल लागली की संध्या छाया भिव इथे हृदयाचं एक गाणं आहे. संध्या छाया म्हणजे दिवस संपत आला, संध्याकाळी वातावरण कसं कोंदट असतात, तर संध्याकाळी काही आपल्याला फार चर्चा नाही होत. तर संध्याकाळ झाली, आयुष्याची संध्याकाळ होते कळल्यानंतर आता असं वाटतं की आता आलं, संपत आलं आपलं. आणि मग भक्तिविनोद आपल्याला म्हणतात की वार्धक्य एखानं भक्ती विनोद कांदिया कातराती ना भजिया तोरे दिनवृथा गेला एखानं की हबीगती. वार्धक्य एखानं भक्ती विनोद कांदिया कातर, वार्धक्य झालंय, कांदिया कातर, रडते की आता कातर झालंय, मी काय करू आता, का ना भजिया तोरे, मी तुला भजन केलं नाही आणि दिनवृथा केलं, सगळे दिवस मी फुकट घालवले, एखादं की हवे गती, आता माझी काय गती होणार आहे. त्यामुळे मनुष्याचे मन हे अनेक विचार, अनेक भावना, अनेक इच्छा यांचं गोडाऊन आहे. गोडाऊन माहिती आहे तुम्हाला, त्याच्यात सामान आणून टाकतात ते गोडाऊन. भरपूर सामान असतं. कधी कधी आपल्या घरात आडगळीचं खोली असते, पूर्वी असायची, आता नाही. पण ती गोडाऊन, हे असं गोडाऊन आहे. आणि ह्या गोडाऊनमध्ये, आपल्या मनातल्या गोडाऊनमध्ये अनेक समजुती आहेत. ह्याच्यातल्या काही सकारात्मक सुद्धा आहेत आणि काही नकारात्मक सुद्धा आहेत. आपलं जे मन आहे ना, ह्या मनाला ही गोष्ट सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, हे करण्याची शक्ती नाही. त्याला फक्त इच्छा करता येते. योग्य अयोग्याचं पृथक्करण कोण करतं? बुद्धी करतं.
मनाला विचार करणे, संवेदना होणे आणि इच्छा करणे इतकेच माहीत आहे. मला ही पॅन्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच, मला हा शर्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हा 5 तोळ्यातला गळ्यातला हार. अरे ते 5 तोळ्यातला गळ्यातला हार करायला किंमत किती पडेल याचा काही विचार करत नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, म्हणजे काय मन म्हणतं. पण बुद्धी सारासार विचार करायला शिकवते आपल्याला. बुद्धी त्याचं पृथक्करण करतं आणि सकारात्मक आणि नकारात्मक ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक किंवा ती इच्छा योग्य की अयोग्य हे बुद्धी आपल्या करत असते. मनातल्या विचारांचे बुद्धी पृथक करून ठरवते आणि हा विचार सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, फायदेशीर आहे का नुकसानकारक आहे हे बुद्धी आपल्याला सांगते. मग ही बुद्धी स्थिर होण्यासाठी काय करायला पाहिजे? ही बुद्धी स्थिर होण्यासाठी आपल्याला शास्त्राचा आधार घेतला पाहिजे. शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर बुद्धी तीक्ष्ण होते. या पुस्तकामध्ये 17-18 श्लोक आहेत. हे श्लोक इतके छान आहेत की ज्याची आपण येत्या काळामध्ये चर्चा करणार आहोत. ते आपल्याला आपलं मन नियंत्रित कसं करायचं हे आपल्याला सांगणार आहेत. त्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत. आपल्या मनाला ते उत्तम शिक्षण देणार आहेत. म्हणून आपण हे श्लोक गंभीरपणे घेतले पाहिजेत आणि त्याचा गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती की ज्याला शक्य आहे त्यांनी हे पुस्तक घ्या आणि ज्यावेळेला प्रभूजी सांगतील पुढचं लेक्चर आहे तेव्हा आपल्याला हे पुस्तक आपल्याजवळ असलं पाहिजे. फार महाग नाही, काहीतरी 30 रुपयाची किंमत आहे. परंतु हे पुस्तक जर असेल आपल्याकडं तुमच्याकडे तर तुम्हाला किंवा आपल्याला याचा खूप फायदा होईल. म्हणून तरुण असो की वृद्ध असो, प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे की जीवाचा मूळ धर्म न विसरणे. जर भगवंताची सेवा हे आपलं कर्तव्य आहे तर आपण आपल्या हृदयामध्ये भक्तीचं बीज पेरलं पाहिजे. आपण म्हणतो ना पेराल ते उगवेल. आपण जर चांगलं बी पेरलं तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. जरा खराब बी म्हणलं तर आपण खराब पीक त्याच्यातून निर्माण होतं. त्यामुळे आपल्या हृदयामध्ये आपल्याला भक्तीचं बीज पेरणं आवश्यक आहे. आणि आपण जेव्हा भगवंताची सेवा करू तेव्हा आपोआप आपल्या मनामध्ये भगवंताच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. आपण आपल्या घरातल्या लोकांची सेवा करत असतो आणि त्या सेवा करत असतो आपण बरोबर राहत असतो. त्यामुळे आपल्या घरातल्या लोकांच्या बद्दल मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम निर्माण होतं. तसंच आपण जेव्हा भगवंताची सेवा करायला लागू तेव्हा आपल्यामध्ये प्रेम निर्माण होईल. काही लोक मी पण सेवा करतो ना, काय करतो? प्रसाद घेतो. केव्हा येतो? सत्संगात 8 वाजता येतो. अरे एवढे उशीर? प्रसाद तेव्हा चालू होतो माझी, तेव्हा सेवा करायची असते. ह्याच्यामध्ये मला माहिती नाही इथं अनुभव काय. आपल्या इतर ह्याच्यामध्ये प्रवचनाला असतात पण 500 लोक आणि प्रसाराच्या वेळेला होतात ती 2000 लोक. तर ही सेवा नाही आहे. एका दृष्टीने सेवा आहे पण ह्याच्यामध्ये आता कृष्णचंद्र भगवान की जय. त्यामुळं आपण भगवंताची सेवा करू तेव्हा आपोआप आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण होईल, आदर निर्माण होईल. हा माझा धर्म आहे, हा माझा मूळ स्वभाव आहे, यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे की मला भगवंताची सेवा करायला पाहिजे. मी भगवंतांचा सेवक आहे. कृष्ण एक शरणम, मी कृष्णाला शरण जाणार आहे. हा माझा मार्ग आहे. आपल्या मनाला आपण ठसवून सांगितलं पाहिजे, ठासून सांगितलं पाहिजे. श्रील प्रभुपादांनी भागवतातील 1 स्कंद अध्याय 2 श्लोक संख्या 6 पासून 21व्या पर्यंतच्या श्लोकापर्यंत त्या सर्व श्लोकांची विशेष निरूपणं केली आहेत. तात्पर्य चांगली लिहिलेली आहेत. आणि ही तात्पर्य किंवा ह्याचा आपण जेव्हा अभ्यास करू, ह्याचा आपण जेव्हा चिंतन करू, ह्याची आपली चर्चा करू तेव्हा आपल्याला सनातन धर्माची ओळख नुसतीच होत नाही तर आपल्याला ते सनातन धर्मापर्यंत घेऊन गेले प्रभुपाद. आणि मनुष्याला स्वतःचा धर्म
ओळखण्यापेक्षा अन्य कोणतेही महत्त्वाचे कार्य मनुष्याच्या समोर नाही. हरे कृष्ण. काही प्रश्न असतील, कोणाला शंका असेल तर विचारून घ्या. विचार ना, बसून विचारा, चालेल. हां हां बरोबर. लाभालाभो जया जय, हेच त्याचं स्पष्टीकरण. व्यावहारिक जीवनात तोटा झाला तर दुःख करत बसायचं नाही, आणि फायदा झाला तर आनंदाने नाचायचं नाही. तोटा किंवा फायदा हे आपण एकाच स्तरावरती घेतलं पाहिजे. तोटा झाला, दुःख झालं, वाईट झालं तर खचून नाही जायचं. त्याचा अर्थ मला लढायचं आहे, मला जिंकायचं आहे. अर्जुनाला काय सांगितलं? लाभालाभो जया जय, तू युद्ध कर. तू जिंकलास तर तू काय करशील? स्वर्गाला जाशील. नाही आणि भूत झालास तर तू भगवंताच्या नामात येशील. तर लाभालाभो जया जय म्हणजे लाभ म्हणजे काय? आता प्रत्येक ठिकाणी आपण आता हे मी मगाशी म्हटलं की भगवद्गीतेमध्ये गुह्य. तर लाभ म्हणजे काय? आपल्याला 1 कोटी रुपये मिळणार हा लाभ नाही आहे. भगवंताची सेवा केल्यानंतर मला भगवत धामामध्ये किंवा भगवंताच्या मी किती जवळ जातो हा जर मनामध्ये विचारला तर तो लाभ आहे. एक भौतिक लाभ आणि आध्यात्मिक लाभ, ह्या 2 गोष्टींमध्ये आपण फरक करायला शिकलो पाहिजे. लाभालाभो जय जय, लाभ म्हणजे काय? काहीतरी मिळणं. भौतिक जगामध्ये आपण काय म्हणतो? लाभ मिळाला म्हणजे काय? मला फायदा झाला. मी 10 वर्षापूर्वी सोनं घेतलं होतं तेव्हा दर त्याचा 20,000 रुपये तोळा होता, आणि आज 1,20,000 झाले. मला 1,00,000 रुपये फायदा झाला, हा लाभ. परंतु मी भक्ती केल्यानंतर माझ्यामध्ये जो फरक झालेला आहे, मी जप केल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये जो फरक झालेला आहे, मी जप भगवंताच्या मंदिरामध्ये वारंवार येत गेल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये फरक झाला, तो लाभ आहे. आपण काहीही केलं तरी हे भौतिक शरीर आपण टिकू शकत नाही. हे एक दिवशी नष्ट होणारच आहे. परंतु आपण भक्ती करतो की आपण भक्ती ह्या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये घेऊन जाणार. भक्ती करतो. भगवंत सांगतात की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरून, अंतकाली माझं जर स्मरण केलंस तर तू माझ्याकडे येशील. आणि भक्तीचा सर्वात मोठा उद्देश काय की मला भगवत धामामध्ये जायचं. मला ह्या जगामध्ये जे आशाश होते, जे दुःखात आहे, तिथं राहायचं नाही. ही आपली काय मनातली इच्छा असायला पाहिजे. आपण भक्ती करतो तेव्हा त्यामुळे लाभ मिळाला तरी नाचायचा नाही, तोटा झाला तरी रडायचं नाही. दोन्ही आपण एका गोष्टीवरती काय म्हणतात त्याला समतोलपणा राखला पाहिजे. बॅलन्स आपण त्यातला राख. सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभो जय जय. मग सुख आणि दुःखे समेकृत्वा म्हणजे काय? एक काय स्तरावरती घेत. दुःख करू नको, कारण हे सगळं नष्ट होणार आहे. त्यामुळं तू आपल्या कुठल्या नातेवाईकांच्या बद्दल दुःख करू नकोस, हे भगवंत सांगतात त्याच्यामध्ये. त्यामुळे सख दुःख समेकृत्वा लाभालाभो जय जय. कळलं? आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? नाही? थोडं कीर्तन करू मग थांबतो. हरे कृष्ण. तर पुढचं कधी असणार आहे? पुढचं कधी असणार? नाही पुढचं हां 3रा रविवार. म्हणजे तारीख किती? प्रत्येक 3रा रविवार. आता प्रभूजीने मला आदेश दिला की प्रत्येक 3ऱ्या महिन्याच्या 3ऱ्या रविवारी येणार, आणि तुम्ही ह्याच्यावरती आपण हे करणार, सिरियल करणार आहे. तर मला ही सेवा दिली त्याच्याबद्दल परत तुमचे आभार मानतो प्रभूजी. आणि मी येत जाईन. कुठल्याच दृष्टीने तुम्हाला आदेश देण्यामध्ये समर्थ नाही, ना वयाने ना अनुभवाने.
त्यांना भक्तीने नाही 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 असं नाही कुठे. ॲक्च्युली प्रभूजींनी इतक्या सुंदर पद्धतीने ही मराठी भाषेत आपल्याला धर्म या विषयावर खूप सुंदर विवेचन दिलं की आपलं मनुष्य जीवनामध्ये कर्तव्य काय असलं पाहिजे आणि आपला स्वभाव कसा असला पाहिजे याबद्दल प्रभूजींनी आपल्याला मार्गदर्शन केलं. भगवंतांची शरणागती किंवा भगवंतांची सेवा हाच खरा आपला धर्म आहे आणि त्यातूनच आपल्याला सुखाची संतुष्टतेची प्राप्ती होऊ शकते. हे प्रभूजींनी आपल्याला सुंदर भाषेमध्ये समजावलं. त्याबद्दल आपण प्रभूजींना 3 वेळेस हरे कृष्ण महामंत्र बोलून धन्यवाद देऊया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे,